तर आज हम बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स. त्यातला बघणार आपण प्रॉब्लेम सेट नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. ओके, आता आपल्याला इथे एक नंबर दिलेला आहे 78,59,210 दिलेला आहे. आधी काय करणार आपण तर प्लेस व्हॅल्यू लिहिणार आहे. फर्स्ट आपली 10 लाख, नंतर लाख, नंतर 10,000, नंतर आहे 1000, नंतर 100, टेन्स, लास्टला आपला युनिट प्लेस. काय झालं आपण तर आधी प्लेस व्हॅल्यू लिहून घेतलेल्या सगळ्यांच्या. त्यानंतर काय केलं तर आपण हा प्रत्येकाला प्लेस व्हॅल्यूमध्ये ठेवलेला आहे. जसं की 10 लाखमध्ये आपला येईल 7, लाखमध्ये येईल आपला 8, 10,000मध्ये येणार आपला 9, 1000मध्ये येणार आपला 5, 100मध्ये येणार आपला 2, टेन्समध्ये येणार आपला 2 आणि युनिट प्लेसला आपला काय तर आपला 0. आता इथे काय तर आपल्या त्याच्या प्रॉपर प्लेस व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. आता इथे किती आहे तर आपला 10 लाख दिलेला आहे, म्हणजे किती येणार आपला आन्सर इथे तर 70 लाख. ओके, नंतर लाखमध्ये आपला 8 आहे, तो होणार आपला 8 लाख. 9 आपला 10,000 प्लेसला आहे, म्हणजे होणार आपला 19,000. 1000 प्लेसला आपला 5 आहे, म्हणजे होणार आपला 5,000. 100 प्लेसला आपला 2 आहे, म्हणजे होणार आपला 200. आणि टेन्स प्लेसला आपला किती तर 1 आहे, म्हणजे होणार आपला 10. आणि युनिट प्लेसला आपला 0, तो आपला 0च राहणार आहे. बेसिकली या क्वेश्चनमध्ये काय करायचं आपल्याला की इथे अंडरलाईन केलेली आहे 7ला, म्हणजे आपण काय करणार तर इथे आधी 7 ॲज इट इज लिहिणार आहे. त्यानंतर डिजिट आपण काउंट करणार आहे की आपले डिजिट किती बाकी आहे. करूया. आधी काय करणार आपण 7ला आपण अंडरलाईन केल्या म्हणून आपण 7 ॲज इट इज लिहिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार 7 नंतरचे डिजिट काउंट करणार आहे. 1 2 3 4 5 6. मग आपल्याला काय करायचं, सिम्पली 6 झिरोज मागे लावून द्यायचे. 3 4 5 6 किती होणार तर हा 70 लाख आपला काय होणार तर इथे त्याची प्लेस व्हॅल्यू होणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा किती दिलं आहे तर 40,95,210 दिलेलं आहे. आता 4च्या खाली आपल्याला काय तर अंडरलाईन केलेली आहे. आधी काय करणार आपण प्लेस व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे 10 लाख, लाख, 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट प्लेस. त्यानुसार आपण काय केलं तर डिजिट यात प्लेस करायचे आहे. किती होणार तर 1 दिलेला आहे, म्हणजे हा 10 लाख. 4 आपला 4 लाख, 9 आपला होणार 90,000, 5 आपला 5,000, 2 होणार 200 होणार इथे, 1 आपला 10 आणि 0ला आपला युनिट प्लेसला 0 होणार. मग आता आपल्याला अंडरलाईन कुठे होती तर 4च्या खाली होती, म्हणजे आपण इथे काय लिहिणार तर आपला 4 लाख आपली व्हॅल्यू येणार आहे इथे. थर्ड बघा किती दिले आपल्या व्हॅल्यू तर 3,52,749 दिलेली. मग आता आपल्याला अंडरलाईन कुठे गेली आहे तर 5च्या खाली. आधी आपण प्लेसेसमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू आपली आहे 3 लाख, नंतर येणार आपला 5 आपला कुठे आहे तर आपला 10,000 प्लेसला आहे, 2 आपला 1000 प्लेसला आहे, 100 आपला 7 प्लेसला दिलेला आहे, 4 आपला 10 प्लेसला आहे आणि युनिट आपला 9 प्लेसला दिलेला आहे. आता आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे आपल्याला कुठे तर 10,000 प्लेस आणि तिथे आपला 5 आहे, म्हणजे आपली व्हॅल्यू किती येणार तर 50,000 आपली व्हॅल्यू येणार आहे. फोर्थ बघा, फोर्थमध्ये काय तर आपला 50,000 आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. प्लेसमध्ये व्हॅल्यू टाकायची आपल्याला 10 लाख, लाख, 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट. आता याच्यात आपण व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपला आन्सर काय येतात, इथे ऑलरेडी 0 दिला, म्हणजे आपला आन्सर येणार 0च येणार आहे. फिफ्थ बघा 89,99,988 आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. आधी प्लेस. ठीक आहे. 10 लाख, लाख, 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट. त्यानुसार आपण याच्यात व्हॅल्यू पुटअप करणार आहे. 8 आपला येणार 10 लाख प्लेसला, लाख प्लेसला येणार आपला 9, 9 आपला 10,000 प्लेसला, 1000 प्लेसला 9, 100 प्लेसला सुद्धा 9 येणार आहे, टेन्स प्लेसला येणार आपला 8, युनिट प्लेसला येणार आपला 8च येणार आहे. आता अंडरलाईन कुठे आपल्याला तर 9ला दिलेली आहे. 9 आपला कोणत्या प्लेसवर दिलेला आहे तो वाला तर तो आपल्याला 10,000 प्लेसला दिला आहे, म्हणजे आपला आन्सर येणार 90,000 आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म. आता काय करायचं आपल्याला त्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये ॲज इट इज लिहायचं आहे.
बघा आधी काय करणार आपण तर प्लेस व्हॅल्यूमध्ये डिजिट ठेवून देणार आपले. फर्स्ट डिजिट आपला 56,43,215. ओके. आधी काय केलं आपण याला प्लेस व्हॅल्यूमध्ये पुट केलं आहे डिजिटला. आता प्लेस व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. जसं की आता 5 आपला कुठे येणार तर 10 लाख प्लेसला येणार आहे. 6 आपला लाख प्लेसला येणार आहे. 4 आपला 10,000 प्लेसला येणार आहे. 1000 प्लेसला आपला येणार 3. 100 प्लेसला येणार आपला 2. 10 प्लेसला येणार आपला 1. युनिट प्लेसला येणार आपला 5. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं आहे की ह्या जे प्लेस व्हॅल्यू आपण लिहिलेलं आहे 10 लाख प्लेसला आपला 5 व्हॅल्यूला आहे. सिम्पली काय करायचं आपल्याला ह्या ज्या प्लेस व्हॅल्यू आहेत त्याची करायची आपल्याला इथे ॲडिशन. ओके. फर्स्ट आहे आपला 50 लाख प्लस 6 लाख प्लस 40,000 प्लस 3,000 प्लस 200 प्लस 10 प्लस 5. तर याची पूर्ण जर आपण टोटल केलं तर आपला आन्सर किती येणार होते इथे 56,43,215 आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा 70,815 आपल्याला नंबर दिलेला आहे. आधी आपण प्लेस व्हॅल्यूमध्ये पुटअप करायचं याला. तर आपला 7 कुठे येणार तर 10,000 प्लेसला. 1000 प्लेसला येणार आपला 0. 100 प्लेसला येणार आपला 8. 10 प्लेसला येणार आपला 1 आणि युनिट प्लेसला येणार आपला 5. ठीक आहे. तर काय बघा त्यानुसार आपण इथे व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे. म्हणजे आपल्या 7ची व्हॅल्यू किती येणार तर 10,000 प्लेसला आहे तर 70,000 प्लस 800 प्लस 10 प्लस 5. तर याची टोटल किती येते आपली तर 70,815 आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघा 8,35,999 आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे. बघा प्लेस व्हॅल्यू काय तर आपली लॅकपासून सुरू होणार आहे. लॅक 10 लाख 1000 100 10 आणि युनिट प्लेसला. तर लॅकमध्ये आपला येणार आहे हे होईल आपला 8 लाख. 1000 प्लेसला आपला 3 आहे म्हणजे आपला आन्सर येणार 30,000. 10,000 प्लेसला आपला 3 आहे म्हणजे किती येणार आपला 30,000 आन्सर येणार आहे. 1000 प्लेसला आपला 5 आहे म्हणजे आपला आन्सर येणार 5,000. 100 प्लेसला दिले आपण 9 म्हणजे आपला आन्सर आहे 900. 10 प्लेसला आपला 9 आहे म्हणजे आपला आन्सर आहे 90. युनिट प्लेसला 9 आहे म्हणजे आपला आन्सर येणार 9. ओके. म्हणजे सिम्पली काय करायचं आपल्याला तर 8 लाख प्लस 30,000 प्लस 5,000 प्लस 900 प्लस 90 प्लस 9. तर आपला आन्सर येणार आहे 8,35,999. फोर्थ बघा. फोर्थ आपला 8,88,889 येणार आहे. सिम्पली याला आपण काय करणार तर प्लेस व्हॅल्यूमध्ये पुट करणार. लॅक प्लेसवर आपला 8 आहे म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 8 लाख प्लस करणार आपण काय तर 10,000 प्लेसवरती परत 8 आहे म्हणजे आपला व्हॅल्यू किती होणार तर 80,000 प्लस 1000 प्लेसवरती आपला 8 आहे तर आपली व्हॅल्यू होणार 8,000 प्लस 100 प्लेसवरती सुद्धा आपला 8 आहे म्हणजे आपली व्हॅल्यू होणार तिथे 800. 10 प्लेसवरती आपला 8 आहे तर आपली व्हॅल्यू होणार इथे 80. आता युनिट प्लेसला आपला 9 दिलेला आहे म्हणजे आपल्या प्लस करायचं इथे 9. म्हणजे आपण याला रीड कसं करणार तर टोटल केली तर 8,88,889 आपला आन्सर येणार आहे. फिफ्थ बघा 92,32,992 आपला आन्सर आला आहे. ठीक आहे. सिम्पली याला काय करणार आपण प्लेस व्हॅल्यूमध्ये अरेंज करणार आहे. 10 लाख प्लेसला आपला आहे 9 म्हणजे आपला आन्सर येणार 90 लाख. लाख प्लेसला आपला 2 आहे म्हणजे आपला आन्सर येणार 2 लाख. 10,000 प्लेसवरती आपण 3 घेतलेला आहे म्हणजे आपला आन्सर येणार 30,000. 1000 प्लेसवरती आपला 2 आहे म्हणजे आपला आन्सर येते 2,000. 100 प्लेसला आपला 9 आहे म्हणजे आपला आन्सर आहे 900. 10 प्लेसला आपला 9 आहे म्हणजे आपला आन्सर आहे 90. युनिट प्लेसला आपला 2 आहे तर आपला आन्सर आहे इथे 2 येणार आहे. आता या सर्वांची आपण जर ॲडिशन केलं तर आपला आन्सर किती येते 92,32,992 आपला आन्सर येणार आहे. बघा राईट द प्लेस मीन. क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन द फॉलोइंग नंबर. आता इथे आपल्याला काय काय करायचं बघा. फर्स्ट डिजिट दिलं आपल्याला 35,705. आता याच्यात आपल्याला फर्स्ट काढायची आहे प्लेस व्हॅल्यू. आधी आपण प्लेस लिहिणार आहे नंतर प्लेस व्हॅल्यू लिहिणार आहे. ठीक आहे. प्लेस म्हणजे काय तर आपण काय ना जी व्हॅल्यू आपण जो नंबर आपल्याला काय करतात ते ठेवायचं. बघा 35,000 म्हटलं आपण 1000 प्लेसवरती काय येणार तर 10,000 प्लेसवरती काय येणार आपलं तर 3 येणार आहे.
म्हणजे 30,000. 1000 प्लेसवरती आपला येणार 5 म्हणजे आपला आन्सर आहे 5000. 100 प्लसवरती आपला 7 येणार म्हणजे आपला आन्सर आहे 700. टेन्स प्लेसवरती आपला 0 आहे. युनिट प्लेसवरती आपला 5 दिलेलं आहे. ओके, फक्त सिम्पली काय करायचं आपल्याला की प्लेस व्हॅल्यू म्हणजे ही अरेंजमेंट इथे फॉलो करायचे. सेकंड दिलेलं आपल्याला 7,82,899 म्हणजे लॅक प्लेसवरती आपला 7 येणार म्हणजे आपला आन्सर किती आहे तर 7 लाख होणार आहे इथे. 10,000 प्लेसवरती आपला 8 आहे म्हणजे आपला आन्सर येणार इथे 80,000. 1000 प्लेसवरती आपला 2 आहे तर आपला आन्सर येईल इथे 1000. 100 प्लेसवरती आपला 8 आहे म्हणजे आपला आन्सर येणार 800. 10 प्लेसवरती आपला 9 आहे म्हणजे आपला आन्सर आहे 90. युनिट प्लेसवरती आपला 9 आहे. सिम्पली आपला आन्सर इथे 9 आहे. थर्ड बघा, व्हॅल्यू दिली आपल्याला 82,74,508 दिलेली आहे. सिम्पली 8 आपला कुठे येणार तर आपला 10 लाख प्लेसवरती म्हणजे आपला आन्सर येणार आहे 80 लाख. लाख प्लेसवरती आपला 2 आहे म्हणजे आपला आन्सर येणार इथे 2 लाख. 10,000 प्लेसवरती आपला 7 आहे म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 70,000. 1000 प्लेसवरती आपला 4 आहे आपला आन्सर येणार इथे 4,000. 100 प्लेसवरती आपला 5 आहे तर आपला आन्सर येणार इथे 500. टेन्स प्लेसवरती आपली 0 आहे आणि युनिट प्लेसवरती आपला 8 आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हटलं आहे, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन अँड राईट इन द नंबर्स. आता आपल्याला इथं काय दिलं आहे तर एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे. आता याला फक्त सिम्पली आपल्याला काय तर नंबर्स फॉर्ममध्ये लिहायचं. याच्या आधी आपण क्वेश्चन जे सॉल्व्ह केले त्यात आपल्याला नंबर फॉर्ममध्ये होता तर आपण त्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये केला आहे. ठीक आहे. फर्स्ट डिजिट आहे आपला 60,000 प्लस 1000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9 म्हणजे आपण याला रीड कसं करणार आहे तर नंबरमध्ये कसं रीड करणार आहे तर 64,679 असं लिहायचं आहे. सेकंड आहे आपला प्लस 20,000 प्लस 7,000 प्लस 800 प्लस 5. तर याचे जर आपण ॲडिशन केलं तर आपला आन्सर किती येत आहे 9,27,805. थर्ड आहे आपला 20 लाख प्लस 3 लाख प्लस 60,000 प्लस 9,000 प्लस 500 प्लस 10 प्लस 7. मला रीड कसं करणार आपण बघा 23,69,570. ठीक आहे. फोर्थ नंबर आपला 7 लाख प्लस 80,000 प्लस 4,000 प्लस 500. मग आता लिहिणार कसं आपण याला 7,84,500. फिफ्थ बघा की दिलेलं आहे 80 लाख प्लस 50,000 प्लस 1,000 प्लस 600 प्लस 9. तर आपला आन्सर किती येणार इथे तर 80,51,609.